नमस्कार, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवळात मटण किमा घालून ही भाजी। तर ती भाजी बनवायला आपण सुरू करूया। ही शेवळं आहेत, ही रानभाजी आहे। ही पहिला पाऊस पडला का लगेच आपली जमिनीतनं अशी वरती येतात आणि ही खूप मला फ्रेश मिळालेली आहे शेवळं। आता ही आपण सोलून शेवळं सोलायची आहेत। त्याचं पूर्ण हे साल काढायचं आणि त्या आतला पण दांडा वरचा काढायचा असतो। अशी सोलायची असतात। तो वरचा दांडा जरा खाजरा असतो आणि मग ही अशी बारीक बारीक कापून घ्यायची। मग ती तव्यावर तेल टाकून थोडी भाजायची। ही काकडं आहेत शेवळामध्ये घालतात ती, आणि ती अशी काय काय मी फोडून घेतले तुम्हाला दाखवायला। कशातनं त्यातनं बिया एक निघतं, कशातनं दोन निघतं। हे बघा, ही वाटून घालायची असतात, नाही तर मग अशी चाकूने वेळीने कशाने तुम्ही करू शकता। ते काळा असेल ते काढून टाकायचं। ही कापल्या ही वाटून घेतल्याशिवाय भाजीला चव नाही। खाजरी भाजी असते, ह्याच्यात आंबटपणा असतो, म्हणून हे करायची असते। चला तर आपण शेवळाच्या भाजीत आज खिमा घालून बनवायला सुरू करूया। आपण पॅन इथे गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यात आपण 2-3 चमचे तेल टाकूया। दालचिनी आणि मिरे टाकूया जरा फोडणीला। आपण एक पाऊस पडला का अशी शेवळं यायला लागतात। ती अशी जमिनीतनं वर येतात, ही टोकं वरती येतात आणि ही भाजी खूप चवदार असते। हे आपलं तडतडलं आहे मिरे आणि दालचिनी। याच्यामध्ये आपण 3 कांदे घेतले, ते आपण चांगले शिजवून घेऊया। कांदा आपला लाल व्हायला पाहिजे। थोडंसं मी मीठ टाकते ह्याच्यामध्ये। कांद्यावर मी झाकण ठेवते आणि तो होईपर्यंत आपण वाटून घेऊया। ह्याच्यामध्ये हे आलं लसूण घेतले, 1-1.5 इंच आलं घेतले, 15-16 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 3 मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतले आणि हे काकडं कापून घेतलेत। हे सगळं वाटण आपण एकत्र वाटून घेऊया। काकडं कशी कापली का लगेच काळी पडतात, म्हणून मी जरा पाण्यात घालून ठेवली। आता हे वाटण वाटून घेऊया आपण। आता आपण हे उघडून बघूया। आपला कांदा चांगला होत आलेला आहे। यामध्ये हे आपण वाटण वाटले ते टाकूया। काकडं, मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं ते चांगलं परतून घेऊया। आता आपण ही भाजी करायला खटपट आहे, पण खायला खूप सुंदर लागते। त्याच्यामुळे कोणी पटकन ही भाजी करायला तयार नसतं, कोणाला माहिती नाही करण्याची। पण ह्या भाजीमध्ये आपण चणा डाळ, वाल, ओली आंबाड, सुकी आंबाड, खिमा, मसूर हे काही प्रकार आपण टाकून ही भाजीची चव वाढू शकतो आणि ती खूप सुंदर लागते काही टाकलं तरी। आता हे आपलं वाटण चांगलं मी परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण सुके मसाले घालूया। ह्यामध्ये जास्त कुठलेच मसाले घालायचे नाही, कारण ह्या भाजीची आपल्याला चव कळली पाहिजे। मी हा माझा मिक्स मसाला आहे, तो 3 चमचे घालते। हळद टाकते अर्धा चमचा। परत चांगले परतून घेते मसाले। हे जास्त मसाले घातले का त्या भाजीची चव आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळे आपले नेहमीचे मसाले जे असतात तेच घालायचे। आपला मसाला परतून झालेला आहे। आता ह्याच्यावर आपण ही शेवळं मी कापून भाजून घेतलेली आहे तेलामध्ये, ती टाकते आणि ती चांगली हे करून घेते परतून। आमच्याकडे लहान मुलं सुद्धा, ही माझी नातवंड सुद्धा भाजी आवडीने खातात। त्याला एरवी भाजीमध्ये चिंच वगैरे टाकतात, बाकी काय टाकलं तर, पण आता आपल्याला चिंच नाही टाकणं येणार, खिमा आहे त्याच्यामुळे। म्हणून मी काकडं पण भरपूर घेतलेत आणि खिम्याला पण दही लावून ठेवले। एका बाजूला पाणी गरम करत ठेवले। आम्ही 400 ग्रॅम खिमा आणलाय, त्याला दही, मीठ आणि हळद चोळून ठेवले। तो आता आपण घालून घेऊया ह्याच्यामध्ये। व्हेजवाल्यांना मसूर, चणा डाळ आणि वालाचे बिरडं घालून सुद्धा छान भाजी होते ही। आता आपण पूर्ण मिक्स केलेली आहे। त्यामध्ये थोडं मीठ टाकूया।
आता मी 1 चमचा हे टाकते, एवढं लागलं तर आपल्याला टाकता येईल. थोडं गरम पाणी टाकते. अशी लिपतिपी आपली भाजी होणार ती. तर याच्यामध्ये पूर्ण हे शिजून घ्यायचं, खिमा आणि भाजी. आता मी झाकण देऊन वाफ काढून घेते चांगली. 2-3 आपल्याला कड आले का ते होईल. तर चला, आपली 15 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. वाव, मस्त तवंग आलेलं आहे तेलाचं. आता आपण गरम मसाला घालूया, हा 1 चमचा. थोडीशी कोथिंबीर घालूया. अशी आपली लिपतिपी भाजी तयार झाली. गरम मसाला टाकलाय म्हणून 5 मिनिटं ठेवते मी झाकण देऊन आणि मग सर्विंग बाउल मध्ये काढून देते. चला, आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आपली भाजी पण तयार आहे. आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. चला तर बघा कशी आपली भाजी मस्त झालेली आहे. लिपतिपी अशी. ही तुम्ही भाताबरोबर, भाजीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. मस्त वाफ त्यातनं निघत आहे. वाव नैनी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील.